नमस्कार. CCN न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज परत एकदा आपण विषय घेणार आहोत राजकारण. राजकारण आणि टीका हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं तरी काही हरकत नाही. राजकारण आणि टीका एकत्रच नांदतात. टीका नसेल तर राजकारण नसतं. कारण आपल्या विचारधारेशी जो सहमत नाही त्या व्यक्तीवरती टीका केल्याशिवाय आपलं राजकारण परिपूर्ण होऊ शकत नाही. असा एक अलिखितचा काहीतरी नियम राजकारणाचा झालेला आहे. आतापर्यंत असं होतं की विचारधारेवरती आधारित पक्ष निर्मिती होत असल्यामुळे आणि विचारधारेवरतीच ती टीका होत होती. तोपर्यंत राजकारण हे राजकारण वाटतं. पण जर राजकारणामध्ये त्याही मर्यादा ओलांडून जर टीका ही व्यक्तिगत रूपात गेली तर काय होईल? आताच्या काही अलीकडच्या काळामध्ये काही वर्षामध्ये आपण ह्या स्तरावर गेलेलं राजकारण बघत आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की निवडणुकीच्या काळामध्ये ह्याचं प्रमाण प्रचंड वाढतं. टीका केल्याशिवाय प्रचार पूर्ण पण होत नसेल. पण शब्द हे एक दुधारी शस्त्र आहे. नेहमीच म्हणतात ना, शब्द हे दुधारी शस्त्र आहे, ते जपून वापरावे. पण अलीकडे आपल्याला असं होताना दिसत नाही. राजकारणामध्ये टीका आणि आता अलीकडे जर आपण बघत असेल 2024 आणि 24 मध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान एकमेकावरती जी टीका करण्यात आलेली आहे ती अगदी वैयक्तिक लेवलवरती जाऊन पोहोचलेली आहे. काही उदाहरण आपण घेऊया. जसं की प्रियांका गांधींवरती जी दिनेश प्रताप सिंग यांनी जी टीका केलेली आहे ती अगदी अशा पद्धतीची आहे. जसं की त्यांचा एक नारा होता, लडकी हूं लढ सकती हूं. काही सिच्युएशन क्रिएट झाली, काही सिच्युएशन अशा पद्धतीची निर्माण झाली की त्यांचं जे त्यांना वायनाडमधून नामांकन भरावं लागलं किंवा वायनाडमधून त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला आणि ते पण त्या मेन इलेक्शनमध्ये नाही आहेत. मेन बाय इलेक्शनमध्ये त्यांनी वायनाडमधून अर्ज भरलेला आहे. त्या संदर्भात त्याच्यावरती टीका करायची म्हणून दिनेश प्रताप सिंग जे की राहुल गांधीच्या विरोधात रायबरेली मतदारसंघातून त्यांच्या विरोधात उभा राहिलेले होते, पण ते पडले आणि ते आता मंत्री पण आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री आहेत. तर त्यांची अशी टीका होती की लडकी हूं लढ सकती हूं, लडकी लढ तो नहीं पाई और वायनाड भाग गई, बुढ़ी जो हो गई. आता इथं बघायला गेलं तर टीका केली. दिनेश प्रताप सिंग यांचं वय बघायचं असेल तर ते 57 वर्षाचे आहेत आणि प्रियंका गांधीचं वय 52 वर्ष आहे. 5 वर्ष त्यांच्यापेक्षा त्या वयाने छोट्याच असून सुद्धा ते अशी टीका करतात. म्हणजे वय हे काय एका व्यक्तीचं वाटतं का? वय तर त्यांचं स्वतःचंही वाढतं. लडकी हूं लढ सकती हूं, त्यांचीही मुलगी असेल, त्यांचीही आई असेल. पण ठीक आहे, राजकारण आहे, टीका करणं गरजेचं आहे. दुसरी टीका आपण बघूया. हे इथं सांगणं खूप गरजेचं आहे की टीका ही फक्त एकाच पक्षातून होत नाही. टीका ही दुसऱ्या पक्षाकडून पण होते. एकही पक्ष ह्याच्यातून स्वतःला वेगळा नाही ठेवू शकला ह्या सगळ्या मर्यादा उल्लंघन करण्यासाठी. झारखंडमध्ये पण आता निवडणुका चालू आहेत. निवडणुकीत आता 13 तारखेला मतदान होणार आहे. तिथे सीता सोरेन ज्या बीजेपीच्या उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात त्यांच्या समोर ज्यांची उमेदवारी आहे ते इरफान अन्सारी यांनी अशी टीका केलेली आहे त्यांच्यावरती की रिजेक्टेड माल म्हणजे महिला मंडळावरती किंवा महिला वर्गावरती, स्पेशली महिला वर्गांवरती ही टीका जास्त प्रमाणात केली जाते. ही टीका वैयक्तिक स्वरूपातून चारित्र्य हननापर्यंत सुद्धा पोहोचलेली असते. त्यानंतर तिसरं उदाहरण आपण घेऊ शकतो की शायना एनसी आता शिंदे सेनेकडून उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात अरविंद सावंत यांनी त्यांच्यावरती टीका केलेली आहे. ते म्हणतात त्यांना इम्पोर्टेड माल. ही म्हणजे टीका करण्याची घसरलेली पातळी याच्यातून आपल्याला दिसते. ह्याशिवाय अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. याच्यासाठी एक चांगलं उदाहरण आहे. ते म्हणजे अगदी बापाच्या किंवा आजोबाच्या वयाच्या व्यक्तींनी सुद्धा मुलीच्या किंवा नातीच्या वयाच्या मुलीवरती टीका केलेली आहे. वसंतराव देशमुख यांनी सुजय विखे पाटलांच्या सभेमध्ये बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्यावरती घाणेरड्या शब्दामध्ये टीका केलेली आहे. अगदीच निंदनीय आहे. कमीत कमी टीका करणाऱ्याचं वय आणि टीका ज्यांच्यावर केली जाते त्यांच्या वयाचा पण काही विचार किंवा लिहाजा किंवा काही ठेवला अर्थ त्याला काही ठेवलं जात नाही. अशा पद्धतीने किती नावं ह्या वाचा नेत्यांची सांगायला पाहिजेत. बोलघेवडे तर संजय राऊत आहेत, बोलघेवडे तर
निलेश राणे आहेत बोलघेवडे, तर आशिष शेलार आहेत, सगळे तर बोलघेवडेच आहेत. तू कमी का मी कमी, तू जास्त का मी. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की शब्द जपून वापरावे, शब्द असे वापरावे की राजकारण हा अस्थिरतेचा खेळ आहे, राजकारण हा अस्थिरतेचाच खेळ आहे. कारण काय माहित की पुढच्या वेळी कोणाची सत्ता येणार आहे, पुढच्या वेळी कोणतं पद आपल्याकडे असेल किंवा नसेल, कधी काय होईल आपल्याला काहीही माहीत नसताना त्याच व्यक्तीला जर तुम्हाला समोर कधी परत फेस करायची वेळ आली, कधी त्यांच्या आता आणि हे पण माहिती आहे की कोण कुठल्या पक्षात जातो, त्यांची विचारधारा वेगळ्या आहेत, पण ह्या विचारधाराची पण अशी काही सरमिसळ झालेली आहे की काहीही पॉसिबिलिटी सांगता येत नाही की कधी हे गळ्यात गळे घालतील. त्यामुळे टीका इतकी जपून करावी की कमीत कमी ती व्यक्ती आपल्या समोर आली तर कमीत कमी आपल्याला स्वतःची लाज वाटू नये. शब्द जपून वापरावे. त्यासाठीच म्हटलेलं आहे की शब्द हे जपून वापरणं खूप गरजेचं आहे. कारण शब्द आणि शस्त्र ह्याच्यामध्ये फक्त एक अक्षर समान आहे, पण दुसरं अक्षर त्यामध्ये इतका फरक करून जाते की शस्त्राच्या घावाने माणूस एकदा जखमी होतो, पण शब्दाच्या घावाने तो वारंवार जखमी होतो. जीभ आपली ही फक्त 3.5 इंचाची असते, पण 3.5 इंचाची जीभ ही 6 फूट माणसाला जखमी करून जाते, आणि ते पण कायमचं. त्यामुळे शब्द हे जपून वापरले पाहिजे. क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे, असं समर्थ रामदासांनी म्हटलेले आहे. तर शब्द हे जपून वापरावे. माझे विचार तुम्हाला पटत असतील आणि माझ्या विचाराशी आपण सहमत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.